निसर्गाच्या सततच्या अवकृपेने अवर्षणग्रस्त असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य, वाढती बेरोजगारी आणि उपासमारी याने जनता त्रस्त होती. पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक कुटुंबांनी शहराची वाट धरली होती. गावागावात अनेक घरे ओस पडत होती. अशा या दुष्काळी परिसराचा कायापालट करून येथील जनतेला समृद्ध जीवन देण्याचा विडा उचलला होता श्री बबनदादा शिंदे यांनी. 1995 साली बबनदादा शिंदे आमदार झाल्यावर चालून आलेल्या आयत्या लाल दिव्याच्या गाडीचा त्याग करून मला मंत्रिपद नको, पण माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी सिंचन निधी उपलब्ध करून द्या अशी जाहीर मागणी केली आणि आपल्या भगीरथ प्रयत्नाने भीमा आणि सीना या 2 नद्यांना जोडणाऱ्या 26 किलोमीटर लांबीचा आशिया खंडातील सर्वात लांब जोडकालवा तयार करून पहिल्यांदा माढा तालुक्याची तहान भागवली. नंतर त्यांनी सीना माढा उपसा जलसिंचन योजना सुरू करून माढा, बार्शी, मोहोळ आणि परांडा या 4ही तालुक्यातील शेतकऱ्यांची सुमारे 1.25 लाख एकर जमीन सिंचनाखाली आणली. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात तब्बल 1000 कोटी रुपयांची वाढ झाली. तसेच त्यांनी ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधल्याने सीना आणि भीमा नदीत बारमाही पाणी दिसू लागले. तालुक्यात अनेक ठिकाणी पाझर तलाव, शेततळी, नाला बंडिंग, नाला बंधारे, रोजगार हमी योजनेतून कालवा खोदाई असे सिंचनास उपयुक्त असणारे विविध प्रकल्प राबवून पाणी अडवा, पाणी जिरवा हा शेतकऱ्यांचा महामंत्र प्रत्यक्षात अंमलात आणला. ठिबक सिंचन योजनेचा वापर व्हावा यासाठी ते आग्रही राहिले. शेकडो एकर जमिनीवर सामाजिक वनीकरण योजना राबवून नारळ, आंबा, चिकू आदी झाडांच्या 1 लाख रोपांचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना फळबागा लावण्यासाठी प्रोत्साहित केले गेले. बबनदादांच्या या कल्पक आणि अद्वितीय प्रयत्नांमुळे हरित क्रांती होऊन दुष्काळी परिसर सुजलाम सुफलाम झाला. ज्या शेतात 4-5 पोती हुलगे पिकायचे त्याच शेतात आता ऊसासह अनेक फळबागांचे उत्पादन होत आहे. केवळ उत्पन्न वाढले म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नव्हते. ऊस पिकू लागला, पण तालुक्यात एकही कारखाना नसल्याने शेतकरी अत्यंत कमी दराने आपला ऊस दुसऱ्या तालुक्यात गाळपासाठी पाठवत होता. त्यातही पुन्हा बिलासाठी पार पुण्यापर्यंत हेलपाटे मारावे लागत. त्यामुळं बबनदादांनी जोपर्यंत साखर कारखान्याचे भूमिपूजन होत नाही तोपर्यंत एकही सत्कार स्वीकारणार नाही आणि फेटा बांधून घेणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली. त्यानंतर आम्ही शेतकऱ्याची बैठक घेतली तालुक्यातली आणि लोकांनी एवढा भरभरून प्रतिसाद दिला आणि शेअर्स चांगल्या पद्धतीची गोळा झाली आणि 1 वर्षामध्ये आमचा हा कारखाना सुरू झाला. आणि तालुक्यात 1 नव्हे तर 3 आणि जिल्ह्यात 1 असे 4 साखर कारखाने अल्पावधीत सुरू केले आणि साखर सम्राट ही बिरुदावली सार्थ केली. ऊसाच्या पिकाला चांगला दर मिळावा म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांना गेटकेन ऊसाच्या गुलामगिरीतून मुक्त करून न्याय मिळवून दिला. शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल फक्त 10 दिवसात चुकते करणारा आणि शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणारा हा कारखाना देशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांसाठी दीपस्तंभ ठरला आहे. कारखान्याच्या या अनोख्या कार्यशैलीचा अभ्यास करण्यासाठी विदेशातूनही अभ्यासक येत असतात. शेतकऱ्याचं आर्थिक स्तर उंचावत गेल्यामुळं त्यांची मुलं बाहेरगावला शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी जाऊ लागली. दुसरी गोष्ट, त्यातून रोजगार निर्मिती झाली. कारखान्यावर रोजगार निर्मिती झाली. काही कामगार कारखान्याला साधारण 5-6 हजार लोक काम करू लागली. दुसरा आर्थिक स्तर शेतकऱ्याचा उंचावल्यामुळं ट्रॅक्टरचा धंदा वाढला. ट्रॅक्टरचा धंदा वाढल्यानंतर त्या ठिकाणी साधारण 1,500 शेतकरी हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीसाठी पूरक व्यवसाय त्यांचा तो चालू झाला. 4 ते 5 कोटी रुपये ते कारखान्याच्या माध्यमातून प्रत्येक गावाला उपलब्ध होते. कारखान्याच्या माध्यमातून ऊस विकास योजना राबवण्यात येते, ज्यात शेतकऱ्यांना खोडवा व्यवस्थापन,
ठिबक सिंचन संचाचे वाटप, बियाणे, फळझाडे आणि रोपे वाटप, रासायनिक, कंपोस्ट आणि बायोकंपोस्ट खतांचे वाटप, माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा असे शेतकऱ्यांच्या हिताचे विविध उपक्रम इथे राबवले जातात। आम्ही पहिले आमचं पारंपरिक पीक ऊस होतं, पण 30, 40, 50, 60, 70 टनाच्या पुढं आम्ही कधीही गेलो नव्हतो। पण ज्यावेळेस आम्ही या ऊस विकास योजनेत भाग घेतला, त्यातून प्रत्येक बारीक गोष्टीचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं। त्यावेळेस आमचं एकरी उत्पादन माझं गेल्या वर्षी पहिल्याच वर्षी 111 टनापर्यंत पोचलं। 2019 साली निर्माण झालेल्या पूरस्थितीत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 10,000 पूरग्रस्तांसाठी कॅम्पवर कारखान्यातर्फे भोजन व्यवस्था करण्यात आली। कारखान्यातील कर्मचारी आणि अधिकारी यांचे 1 दिवसाचे वेतन आणि संचालकांच्या भत्त्याची सुमारे 5 लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन त्यांनी आपली बांधिलकी फक्त मतदारसंघापुरती मर्यादित नाही हे सप्रमाण दाखवून दिले। रणजित भैयांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाने पाणी अडवण्याच्या मोहिमेत सहभागी होऊन पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये कारखान्याच्या 600 कर्मचाऱ्यांनी तसेच शिक्षण संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून 650 घनमीटर चर खोदाई केल्याने त्यात 90 लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली आहे, ज्यामुळे भूजल पातळी आणि एकूण पाणी साठ्यात वाढ झाली आहे। बबनदादांच्या प्रकृती अस्वास्थ्याने गेली अनेक वर्ष रणजित भैया हेच आमदाराच्या रूपाने लोकांच्या संपर्कात आहेत। सातत्याने विकासाचे नरेटिव्ह देण्याची बबनदादांची हातोटी त्यांना वारसा हक्काने मिळाली आहे। गेली 20-25 वर्ष संस्थात्मक बांधणीत सक्रिय राहून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आणि त्याचे पंढरपूरमधील युनिट 2 ते उत्तम प्रकारे चालवित आहेत। विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सर्वोत्कृष्ट गळीत, बेस्ट डिस्टिलरी, सर्वोत्कृष्ट साखर कारखाना, उच्चांकी साखर निर्मिती आणि गाळप, गुणवत्ता पुरस्कार आदी पुरस्कार मिळवून कारखान्याचे व पर्यायाने माढा तालुक्याचे नाव देशपातळीवर चमकवले। या कारखान्याच्या जोडीने इथेनॉल, बायोफर्टिलायझर, डिस्टिलरी प्रकल्प, वीज निर्मिती याकडेही विशेष लक्ष पुरवल्याने तालुक्याचा आर्थिक विकास झपाट्याने झाला। केवळ ऊसाला भाव मिळाला नाही, तर या निमित्ताने हजारो हातांना रोजगार मिळाला। झोपडीत उजेड गेला, शेतकऱ्यांच्या दारात 4 चाकी दिसू लागली।